नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं ह्या शिक्षणाचा या यूट्यूब चॅनलवरती. तर शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व भावी शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत मराठी PYQ 2013 पेपर क्रमांक 1 ची प्रश्नपत्रिका. तर बघा प्रश्न काय आहे, तर आपल्याला वरती पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर पॅरेग्राफ तर खूपच मोठा आहे, पण आपण आता त्याच्यावरचे क्वेश्चन बघूया. तर आता बघा, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे? तर बघा, भाषेला लेखकाने समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची उपमा दिलेली आहे. आता पुढचा प्रश्न बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? तर लेखकाला बघा, पर्याय क्रमांक 1 आहे भारत, पर्याय क्रमांक 2 आहे जर्मनी, पर्याय क्रमांक 3 आहे इंग्लंड आणि पर्याय क्रमांक 4 आहे फ्रान्स. तर बघा, भाषेसाठी झटणारा माणूस लेखकाला फ्रान्स या देशामध्ये भेटला. तर पुढचा प्रश्न, जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? तर बघा, याचं उत्तर आपल्याला पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. तर त्याचा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1 जर्मनी, पर्याय क्रमांक 2 संस्कृत, पर्याय क्रमांक 3 फ्रेंच आणि पर्याय क्रमांक 4 इंग्रजी. तर बघा, याचं अचूक उत्तर आहे संस्कृत. तर बघा, जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? तर जर्मनी लोकांचं अन्य संस्कृत भाषेवरती प्रेम आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? तर बघा, ऑप्शन आहे जर्मनी, 2 आहे फ्रान्स, 3 आहे इंग्लंड आणि 4 आहे भारत. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जर्मनी. तर बघा, आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश आहे जर्मनी, हे आपल्याला दिसून येते. तर पुढचा प्रश्न आहे, महानायक संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले आहे? तर असा प्रश्न आपल्याला TET ला येतोच. तर बघा, महानायक संभाजी आणि पानिपत या कादंबऱ्या आहेत आणि याचं लेखन कोणी केले आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर सहसा आपल्याला माहितीच आहे, तरी सुद्धा आपण बघूया. पर्याय क्रमांक 1 आहे रणजित देसाई, पर्याय क्रमांक 2 आहे विश्वास पाटील, पर्याय क्रमांक 3 आहे शंकर पाटील आणि पर्याय क्रमांक 4 आहे शिवाजी सावंत. तर बघा, महानायक आणि संभाजी पानिपत या कादंबऱ्या असून याचं लेखन केलेलं आहे विश्वास पाटील यांनी. हे या कादंबऱ्यांचे लेखक आहेत. तर बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा, रोज कुठल्या तरी फॅक्टरीचा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आपल्याला. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे रीती वर्तमान काळ, 2 आहे रीती भविष्यकाळ, 3 आहे रीती भूतकाळ आणि 4 आहे अपूर्ण भूतकाळ. तर बघा, याचे योग्य उत्तर आहे रीती भूतकाळ. तर बघा, रोज, दररोज, रोज, दररोज, नेहमी, सतत असे शब्द जर वाक्यात आले तर ते होतं रीती भूतकाळ, म्हणजे रीतीमध्ये जातं. आता वाजत असे म्हणजे होता, तर याचं काय झालं? रीती भूतकाळ, हे याचं योग्य उत्तर आहे. तर चला, पुढचा पर्याय आहे, पुढचा प्रश्न आहे, आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? तर बघा, हे वाक्य आहे, पहिला ऑप्शन आहे संकेतार्थी, दुसरा आहे स्वार्थी, तिसरा आहे आज्ञार्थी आणि 4 आहे विद्यार्थी. तर बघा, आपला आशीर्वाद असावा हे काय आहे? याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी. तर आता विद्यार्थी म्हणजे काय? तर बघा, इथं इच्छेचा बोध होतो, म्हणजे इथं इच्छा व्यक्त केलेली आहे. विद्यार्थी म्हणजे काय? त्यांनी इच्छा व्यक्त केली की आपला आशीर्वाद असावा, म्हणजे तुमचा आशीर्वाद मला लाभावा किंवा आम्हाला असावा. बरोबर. तर चला, आपण पुढचा प्रश्न पाहूया. आपला पुढचा प्रश्न काय आहे? तर आपला पुढचा प्रश्न आहे, विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे देशी, पर्याय क्रमांक 2 आहे परभाषीय,
पर्याय क्रमांक 3 आहे तत्सम आणि पर्याय क्रमांक 4 आहे तद्भव. तर बघा, विद्वान हा शब्द आहे तत्सम. कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तत्सम प्रकारचा शब्द आहे. तर बघा, तत्सम शब्द म्हणजे काय? तर तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द. आता विद्वान हा संस्कृत मधून काय झालेला आहे? मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. जसाच्या तसा संस्कृत मध्ये सुद्धा विद्वान होता आणि मराठीमध्ये सुद्धा तसाच आलेला आहे विद्वान म्हणून. म्हणून हा काय झाला? तत्सम. तत्सम म्हणजे संस्कृत मधून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द. आता उदाहरणार्थ याचं काय होईल? तर बघा, विद्यालय काय होईल? विद्यालय. नंतर राजा, नंतर विद्वान. तर तद्भव म्हणजे काय? तर बघा, तद्भव म्हणजे काय? तर तद्भव म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये येताना शब्दाच्या मूळच्या रूपात झालेला बदल. तर बघा काय, संस्कृत भाषेतून मराठीमध्ये येताना त्याच्या मूळ शब्दात झालेला बदल म्हणजे काय? तद्भव. तर आता याचं उदाहरणार्थ काय असेल? तर बघा, हात. हात हा मूळ शब्द आहे आणि हात तर काय आहे? हात. तर याचा मूळ शब्द काय आहे संस्कृतमध्ये? हस्त. तर संस्कृतमध्ये याचा मूळ शब्द आहे हस्त आणि मराठीमध्ये काय झाला? हात. म्हणजे याच्यामध्ये काय झाला? मूळ शब्दाचा बदल झालेला आहे. तर बघा, देशी शब्द म्हणजे काय? देशी म्हणजे मूळचे आपले मराठी असलेले जे आपण गावठी शब्द बोलतो ते. आता उदाहरणार्थ याचं काय असेल? बघा, लुगडं, लुगडं, पीठ किंवा चिमणी. देशी म्हणजे आपण साहजिकरित्या सांगू शकतो की जे शब्द आपले गावठी आहेत असे आपले शब्द. आणि आता राहिला पर्याय म्हणजे पुढचा पर्याय म्हणजे परभाषीय. आता परभाषीय म्हणजे काय? इतर भाषांमधून मराठीमध्ये आलेले शब्द. परभाषा. आता परभाषा हे आपण ह्या शब्दावरूनच ओळखू शकतो की परभाषा म्हणजे इतर भाषेतून आपल्या भाषेमध्ये आलेले शब्द. आता उदाहरणार्थ काय असेल? तर नजराणा, नजराणा. आणि काय? उत्तर, अत्तर. हे आपल्याला परकीय भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले काय आहेत? तर हे शब्द आहेत. तर बघा, आता आपला पुढचा प्रश्न आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले. काय झाले? सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा, याचा ऑप्शन क्रमांक 1 आहे भावकर्तरी, 2 आहे भावे प्रयोग, 3 आहे कर्मणी प्रयोग आणि 4 आहे कर्तरी प्रयोग. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे भावकर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग? भावकर्तरी प्रयोग हे याचं योग्य उत्तर दिलेलं आहे. तर बघा, आपला पुढचा प्रश्न आहे वृत्तांवरती, जो की तुम्हाला प्रत्येक वर्षी विचारला गेलेला आहे. वृत्तांवरती हा 1 मार्कला प्रश्न पडतो आणि याही वर्षी प्रश्न पडणार. तर बघा, आपला प्रश्न काय आहे? म स ज स त त ग. इथं थोडंसं अंतुक दिसतंय पण तरीही मी सांगते. म स ज स त त ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे नववधू, 2 आहे भुजंग प्रयात, 3 आहे शार्दूल विक्रीत आणि 4 आहे इंद्रवजा. तर बघा, याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शार्दूल विक्रीडित. तर हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे दुष्काळ, पर्याय क्रमांक 2 आहे दुर्जन, पर्याय क्रमांक 3 आहे निष्कारण आणि पर्याय क्रमांक 4 आहे निष्फळ. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्जन. हा संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द आहे. तर बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे मुडूस, पर्याय क्रमांक 2 आहे राजधानी, पर्याय क्रमांक 3 आहे गांधारीचे डोळे आणि पर्याय क्रमांक 4 आहे ज्योती पर्व. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे गांधारीचे डोळे. हे नागनाथ कोत्तापल्ले यांची साहित्य कृती आहे आणि ह्याला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर तुम्हाला पुरस्कार आणि कोणता पुरस्कार कोणाला मिळाला, कोणता पुरस्कार कधी प्राप्त झाला, कोणत्या लेखकाला प्राप्त झाला किंवा कोणत्या पुस्तकाला साहित्याला प्राप्त झाला, हा प्रश्न प्रत्येक वर्षी विचारला जातो. अशा प्रकारचे प्रश्न याही वर्षी विचारणार. तेही प्रश्न तुम्ही अत्यंत व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला,
पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर बघा पहिला प्रश्न आहे नाविन्य, दुसरा प्रश्न आहे प्रत्यक्षाग्रह, तिसरा प्रश्न आहे परीक्षा आणि चौथा प्रश्न आहे आध्यात्मिक. तर बघा अशुद्ध शब्द ओळखायचा तर प्रतीक्षाग्रह हे बरोबर आहे, परीक्षा हे सुद्धा बरोबर आहे, आध्यात्मिक हे सुद्धा बरोबर लिहिलेलं आहे. म्हणजे चूक काय आहे तर नाविन्य हा चुकीच्या पद्धतीने लिहिलेला शब्द आहे. तर आपल्याला ओळखायचंच होतं, अशुद्ध शब्द तो आपण ओळखलेला आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे जयंताने मध्येच विचारले कोण होते. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. तर बघा वाक्य आपलं कुठून आहे, जयंताने मध्येच विचारले कोण होते. तर बघा या वाक्यात किती विरामचिन्हे आलेली आहेत. तर वाक्य आपलं इथून सुरू होतं, जयंताने मध्येच विचारले, इथून होते इथपर्यंत. तर बघा किती विरामचिन्हे आलेले आहेत इथं. तर पर्याय क्रमांक 1 आहे 1, पर्याय क्रमांक 2 आहे 2, पर्याय क्रमांक 3 आहे 3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 4. तर बघा ह्याच्यामध्ये किती विरामचिन्हे आलेले आहेत तर 3 विरामचिन्हे इथं आलेली आहेत. किती? 3. तर अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न प्रत्येक वर्षी विचारला जातो. मागल्या वर्षी सुद्धा आपल्याला विचारला होता आणि या वर्षी सुद्धा इथं विचारला जाणार. आता प्रश्न आहे पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर समानार्थी नसलेला म्हणजेच काय, विरुद्धार्थी. बघा इथं तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्ष देऊन तुम्ही प्रश्न इथं रीड करायचे आहेत. इथं आपला गोंधळ होतो, इथं सिली मिस्टेक होऊ शकते. आपल्या लक्षात येत नाही की इथं आपल्याला नसलेला विचारलाय की असलेला विचारलाय. आपण गोंधळात असतो ना, आपल्याला वाटतं की असलेलाच विचारलाय म्हणजे समानार्थी शब्द विचारलाय. तर आता बघा इथं फसवणूक आपली होते, इथं आपली सिली मिस्टेक होते. तर बघा इथं समानार्थी नसलेला सांगितलंय आणि आपण चुकून असलेला बघतो आणि इथं आपण अश्वचा समानार्थी शब्द काय तो बघतो आणि त्याला आपण तिथं बरोबर करतो आणि येतो. इथं आपली मिस्टेक होते. तर असं करू नका. वरती जी सूचना दिली ती शेवटपर्यंत रीड करून मग क्वेश्चनचा आन्सर काढा. तर बघा म्हणजेच नसलेला म्हणजेच कसला शब्द ओळखायचा आहे, हो विरुद्धार्थी शब्द. तर बघा अश्वचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथं शोधावा लागेल. तर बघा 1 आहे वारू, 2 आहे हय, 3 आहे तृंग आणि 4 आहे शामरूप. तर बघा अश्वचा समानार्थी नसलेला म्हणजेच विरुद्धार्थी. तर अश्वच्या विरुद्धार्थी शब्द आहे शाखामृग. काय आहे? शाखामृग हा अश्वच्या विरुद्धार्थी शब्द आहे. तर बघा अश्व म्हणजे काय, घोडा. तर बघा अश्व म्हणजे घोडा, अश्व म्हणजे वारू, अश्व म्हणजे हय आणि अश्व म्हणजे काय, तुरुंग. तर हे अश्वचे समानार्थी, तिन्ही अश्वचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे घोड्याचे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. आणि शाखामृग हा एकच शब्द विरुद्धार्थी आहे. तर इथं व्यवस्थितरित्या पाहून तुम्ही व्यवस्थित आन्सर करा. तर बघा आता पुढे आपल्याला काय दिले, तर पुढे बघा 46 ते 49 ची उत्तरे पर्यायातून निवडा. तर बघा प्रश्न क्रमांक 46 ते 49चं उत्तर आपण काय करायचं आहे, ही कविता वाचायची आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची. तर बघा कविता वाचूया आपण. कविता काय आहे, पीक खुशीत डोलतया भारी, भरला आनंद समद्या शिवारी. बघून पाचूच रान, आमचं हरपलं देहभान. आज रानाची शोभा न्यारी, आपल्या आल्या सरसर भुईवरी धारा. ताप मातीचा सरला सारा, समद शिवार फुलून आलं. बघून मन हे भुलून गेलं, गेल्या भुलून दिशाही चारी. दाट पिकांनी सजली शेत, पीक मजेत गिरकी घेत. गार वार हे झुळझुळ होत, पाना पानात गाणी गात. गाती पानात पाखरही सारी. तर बघा अशा प्रकारे आपल्याला काय दिलेलं आहे, कविता दिली आहे. अजून एक खाली आहे त्याचं. तर बघा काळ्या आईची कराया पूजा, राबयाला शेतकरी राजा. उन्हातानात घाम त्यानं शिपला, मळा मोत्याचा मातीत पिकला. आली सोन्याची दौलत दारी. तर ही कविता होती आणि याच्यावरचे प्रश्न आपल्याला पुढे विचारले आहेत. तर बघा प्रश्न काय आहे, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो. तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे शेतात कष्ट करतो, काळ्या आईची ओटी भरतो, रानात पूजा करतो आणि शेतीला आई मानतो. तर बघा याचं योग्य उत्तर आहे काय, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजेच काय करतो शेतकरी, तर शेतकरी शेतात काय करतो, कष्ट करतो. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला,
शेतातील पिके पाहून कोणाचं देहभान हरपते? तर पर्याय क्रमांक 1 आहे निसर्गाचं, पावसाचं, शेतकऱ्याचं. पर्याय क्रमांक 4 आहे वाऱ्याचं. तर बघा याचं योग्य उत्तर आहे कोणाचं? तर शेतकऱ्याचं. शेतकऱ्यानंच शेतामध्ये कष्ट केले, त्यामुळं देहभान कोणाचं हरपणार? शेतकऱ्याचं. याचं योग्य उत्तर आहे शेतकऱ्याचं. तर पुढचा प्रश्न, कवितेतील मोत्यांचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय? तर बघा मोत्यांचा मळा याचा समर्पक अर्थ आहे शेतातील पीक. काय आहे? शेतातील पीक. पाखरे नाही, झरा नाही आणि संपत्ती सुद्धा नाही. शेतातील पीक, मोत्यांचा मळा म्हणजे शेतातील पीक, हे याचं समर्पक अर्थाचं उत्तर आहे. तर चला पाहूया आपण आपला पुढील प्रश्न. तर बघा कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे? तर बघा कवितेमध्ये कोणत्या रत्नाचं नाव आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 1 पाचू, 2 मोती, 3 सोने आणि 4 माणिक. तर बघा कवितेमध्ये पाचू या हरित रंगदर्शक रत्नाचं काय आलेलं आहे? नाव या कवितेमध्ये आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे जहाल या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द शोधा. तर बघा जहालचे विरोधार्थी शब्द 1 आहे उग्र, 2 आहे तिखट, 3 आहे मवाळ, 4 आहे जलाल. तर जहालच्या विरोधार्थी शब्द आपण शोधायचा आहे. तर बघा जहालच्या विरोधार्थी शब्द काय येणार? मवाळ. बरोबर. जहाल म्हणजे उग्र असतो, बरोबर का? त्याच्या विरुद्ध काय येणार? मवाळ. अगदी सॉफ्ट. तर पुढचा प्रश्न आहे पुढील म्हण पूर्ण करा. बघा म्हणी ह्या पडतातच, आपण काल सुद्धा प्रश्न पाहिला होता. पदरी पडले झोंड. काय? पदरी पडले झोंड डॅश डॅश. तर पर्याय क्रमांक 1 हसून केले गोड, रडून केले खोड, हसत झालेली धोंड आणि 3 मारून केले गोड. तर बघा पदरी पडले झोंड याचं योग्य उत्तर आहे का? हसून केले गोड. तर चला पुढील प्रश्न पाहूया. तर आपला पुढचा प्रश्न आहे बघा. आपला पुढचा प्रश्न आहे ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा असा समास कोणता? तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे समासावरती प्रश्न विचारला जातो आणि याही वर्षी विचारला जाईल. तर 1 आहे अव्ययी भाव, 2 आहे बहुव्रीही, 3 द्वंद्व आणि 4 तत्पुरुष. तर बघा याचं योग्य उत्तर आहे बहुव्रीही. बहुव्रीही समासामध्ये काय असतं? तर दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून काय होतं? तिसऱ्या पदाचा बोध होतो. काय होतं? तिसऱ्या पदाचा बोध होतो, म्हणून ह्याला काय म्हणतात? बहुव्रीही समास असं म्हणतात. तर चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. तर 1 आहे भव्यता, 2 आहे सौंदर्य, 3 आहे दातृत्व आणि 4 आहे स्वतंत्र. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वतंत्र. तर बघा भव्यता, सौंदर्य आणि दातृत्व ह्याच्यामधून भाव निर्माण होतो, बरोबर आहे. ह्याच्यातून भाव समजतो, पण स्वतंत्रामधून कोणताही भाव आपल्याला दिसत नाही, म्हणून हे काय आहे? भाववाचक नाम नाही. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा आपला प्रश्न आहे साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? तर बघा 1 आहे दृष्टांत, 2 आहे स्वभावोक्ती, 3 आहे अनन्य आणि 4 आहे चेतना गुणोक्ती. तर बघा याचं योग्य उत्तर आहे दृष्टांत. तर दृष्टांतमध्ये साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद पडतात. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. तर बघा 1 आहे क्लास, 2 आहे कंपनी, 3 आहे ट्रक आणि 4 आहे पेन्सिल. तर बघा यातलं आपलं योग्य उत्तर आहे पुरुषवाचक क्लास. पुरुषवाचक तो, क्लास. कसं काय पुरुषवाचक? तो झाला. कंपनीचं कसं येणार? ती कंपनी, ती ट्रंक आणि ती पेन्सिल. म्हणजे हे सगळे स्त्रीलिंगी आहेत आणि हे काय आहे? पुल्लिंगी आहे. म्हणजे तो, इथं तो म्हणतो तो क्लास, म्हणून हा झाला पुरुषवाचक शब्द. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक शब्द. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. आपला पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. तर 1 आहे घरे,
2 आहे लिंबे, 3 आहे फोटो, 4 आहे पिले. तर बघा एकवचनी काय सांगितलं, एकवचनी शब्द ओळखा. तर काय येणार आपल्याला, फोटो. काय येणार, फोटो. तर बघा फोटोच का, तर बघा घरेचं एक वचन आकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. तर बघा घर, घर येते, शेवटी येते म्हणून हे घरे होणार. बरोबर. लिंबेचं सुद्धा काय होणार, लिंबेचं लिंब होणार. काय होणार, लिंब. आणि फोटोचं दोन्ही वचनात फोटो काय होतो, एकच राहतो. तो फोटो, ते फोटो किती जरी असले तरी आपण फोटोच म्हणतो. बरोबर. त्याचं काय होत नाही, एक वचन किंवा त्याचं वचन बदलत नाही, म्हणून फोटो हा एकवचनीच राहणारा शब्द आहे. आणि पिलेचं सुद्धा काय होतं, पिले, पिलू, अनेक वचन पिलू होतं, म्हणून फोटो हे एकवचनामध्येच राहणारा शब्द आहे. म्हणून याचं योग्य उत्तर आहे एकवचनी फोटो. तर चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे. तर बघा काय आहे, मुलांनी आज्ञा पाळावी. तर बघा हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे आपण सांगायचं आहे. तर एक आहे चतुर्थ अनेक वचनी, चतुर्थी अनेक वचनी, 2 आहे द्वितीय अनेक वचनी, 3 षष्ठी अनेक वचनी आणि 4 तृतीय अनेक वचनी. तर बघा याचं योग्य उत्तर आहे काय, पर्याय क्रमांक 4 तृतीय अनेक वचनी. तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, नोकरीसाठी केलेला अर्ज कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे. तर पर्याय 1 आहे तक्रार अर्ज, मागणी अर्ज, कौटुंबिक पत्र आणि व्यावसायिक पत्र. तर याचं योग्य उत्तर आहे व्यावसायिक पत्र. काल सुद्धा आपण प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न पाहिला होता. पत्रावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर बघा हे नोकरीसाठी केलेला अर्ज हा काय आहे, तर व्यावसायिक पत्रामध्ये प्रकार मोडतो. तर पुढे बघा, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते, व्यंजनावरती सुद्धा प्रश्न विचारतात, यावर्षी सुद्धा येणारच आहे. तर बघा कठोर व्यंजन आपण ओळखायचं आहे. तर पहिला आहे च, दुसरा आहे ग, तिसरा आहे ड आणि चौथा आहे द. तर बघा याचं योग्य उत्तर आहे कठोर व्यंजन आहे पर्याय क्रमांक 1 च. काय आहे, च हे कठोर व्यंजन आहे. तर पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे. तर बघा पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे. तर बघा वाक्य आहे, शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली, शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे, 2. तर बघा सामान्य रूपाचं झालेलं आहे, तर 2 ठिकाणी याचं काय झालेलं आहे, बदल वाक्यात झालेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे पेपर क्रमांक 1 मराठीची PYQ 2013ची प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे. जर तुम्हाला माहिती परिपूर्ण वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जे कोणी आपले फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा आपली लिंक शेअर करा. तर परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू.